कुठे गेले हे लोक खरंच कळत नाहीये मला. मला खरं सांगा, कोणी सांगितलं तिला हे उद्योग करायला? हा, आपण कोण आहोत, काय करतो, आपलं काम काय, ह्याचं तरी भान ठेवायचं ना, विचार करायचा तिने. थांब, तिला येऊ दे, चांगलं बघून घेते तिला. आई आई प्लीज शांत व्हा तुम्ही. शांत व्हा काय शांत व्हा अमृता? आई ऐका ना, मला असं वाटतं की काहीतरी अडचण आली असेल म्हणून तिने एवढं धाडस केलं असेल. खरंच तिलोत्तमा, मला वाटतं सावलीला येऊ दे आधी. काय परिस्थिती आहे, काय अडचण आहे ते कळेल ना आपल्याला. मी तर म्हणते परिस्थिती काय वाटेल ती असली तरी सुद्धा स्वतःच्या जीवावर का खेळायचं? बरोबर आहे, उगाच जीवाला घोर. ऐश्वर्या, जरा शांत राहशील तू? हा, ह्या प्रकरणात तू नकोच बोलूस. सावली सारंग येतील, शहानिशा करू आणि मग बोलू आपण. अरे वा सिस्टर, इकडे तर सगळी फॅमिली तुझ्या स्वागताला जमली आहे. स्वागत? थांब जरा, तुझी आता आरतीच ओवाळते. काय ग, कोणी सांगितलं होतं तुला असं वेडवाकडं धाडस करायला? सारंग, तू नाही का काही सांगायचंस हिला? अरे आपण बिझनेसमन आहोत, सोशल वर्कर्स नाही आहोत. समाज सुधारायचा नाही आपल्याला. आपण समाजाची मदत करतो नाही असं नाही, पण ह्या पद्धतीने नाही. आपली स्वतःची वेगळी पद्धत आहे आणि हे काम आपलं नक्कीच नाहीये. आणि तू ग, मला खरं खरं सांग, कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला? हा, का जीव धोक्यात घातलास तू? तुला माहिती मला केवढी काळजी होती तुझी? अगं जीवाला घोर लागला होता माझ्या. सिस्टर, जीवाला घोर लागला होता यांच्या. मॅडम सॉरी, मी जरा काही दिवसांसाठी बाहेर होतो, पण तेव्हा या घरातलं वातावरण एवढं बदललेलं असेल हे मला माहित नव्हतं. असं काही नाहीये, घरातलं वातावरण अजिबात बदललेलं नाहीये, आहे तसंच आहे. आणि तू प्लीज नको ना बोलूस मध्ये मध्ये, हे आमचं फॅमिली मॅटर आहे. आई, मी सांगतो, हे बघ, शांत हो आधी तू, शांत हो. हे बघ, सावलीने सगळ्यांना विश्वासात घेतलं होतं. यावेळेला माझ्यापासून पण तिने गोष्ट लपवलेली नव्हती. तिने सगळ्यांना सांगितलं होतं. अगं, तिने पुढाकार घेतला म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. गावकऱ्यांच्या मनात जी अंधश्रद्धा होती ती मिटली. त्यांच्या मनात जी भीती होती त्या भूताबद्दल ती घालवली तिने. रॉ मटेरियल येणं बंद झालं होतं, ते आता सुरू झालंय. आपलं काम सुरू झालंय. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या कंपनीला नुकसान होत होतं. आई सावली, मला वाटतं तू केलंस ते योग्यच केलंस आणि तुम्ही सगळ्यांनीही तिला योग्य ती साथ दिली. आय एम हॅपी. तिलोत्तमा मॅडम, तुम्ही बरोबर बोलताय. मी कुठलाच विचार न करता त्या जंगलात गेले आणि आता विचार केल्यावर कळतंय मला की मी फक्त स्वतःचा नाही तर सारंग सरांचा सुद्धा जीव धोक्यात घातला. त्या रात्री आम्ही दोघंच होतो, कोणी काहीही करू शकलं असतं. अगं, पण असं काही झालेलं नाहीये सावली. काय एवढा विचार करतेस? सोड ना. विचार नाही करत आहे, पण मला फक्त त्या गावकऱ्यांच्या मनातली भीती दूर करायची होती आणि कच्च्या मालाचा थांबलेला पुरवठा मला पुन्हा सुरू करायचा होता, इतकंच. आणि तुला यश मिळालंय. हे बघ, आईला काळजी वाटणं साहजिकच आहे, पण तू पण काय अविचाराने सगळ्या गोष्टी केल्या नव्हत्या ना. तू आम्हा सगळ्यांना सामील करून घेतलं होतंस. देवासोबत होता, बबलू होता, मी होतो. पण तरी तिलोत्तमा मॅडम अगदी बरोबर बोलतात. मला माफ करा, मी पुन्हा अशी चूक कधीच नाही करणार. आधी चुका करायच्या आणि मग माफी मागायची. नाही म्हणजे तुझ्याकडून झाली चूक आणि आता काय मॉम तुला माफ करतील. मॉम सगळ्यांच्या चुका माफ करतात, पण माझ्या चुका मात्र माफ नाही करत. काय माहित माझाच काय प्रॉब्लेम आहे.
तुला तुझी चूक कळली आहे ना, तुझ्या हातून काय चूक झाली आहे ते झालं, त्यातच आलं सगळं. आणि मागच्या मारामारीमध्ये माझं हाड दुखत होतं, बंद झालेलं परत चालू झालंय. मला एक कळत नाही, माझ्या लाईफ मध्ये फायटिंग सुरू आहे, ती संपणार कधी? बबलू चला आता जेवून घ्या, म्हणजे हाडं दुखायची थांबतील. काय तुम्ही सगळे फ्रेश होऊन या, मी जेवायला वाढते. ओके सिस्टर, द टॉपिक इज ओव्हर. आपलं काम झालं. अरे नाही नाही, थांब, जेवून जा. ब्रदर, नेमकं एक अर्जंट काम आहे, नाहीतर नक्की थांबलो असतो. वेळ मिळेल तेव्हा जेवायला नक्की या. अरे बस क्या, येणार ना. आपल्याला काय, कोणीतरी फक्त बोलवायला हवं असतं. असं घर आणि घरवाले असले की हा दिलवाला देवा पळत पळत येतो. पण आता खरंच निघावं लागेल. देवा, थँक्यू. तू होतास म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. तुझी मदत झाली खूप. ए पगले, रुलाएगा क्या? आ? बाय बाय पब्लिक. देवा अरे सावकाश सावकाश सावकाश. अमृता वहिनी, व्हॉट हॅपन? मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. वाटलंच होतं मला. कभी ना कभी तो ये दिन आना ही था. म्हणजे आता सगळ्यांसमोर न बोलता असं एकट्यामध्ये बोलायला आला, याचा अर्थ नक्कीच राजकुमार दादांनी पुन्हा काहीतरी कांड केलं असणार आहे. मला माहिती आहे ना, कुत्र्याची शेपूट आहे होतो. सॉरी सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. वो स्लिप ऑफ टंग में निकल गया. नाही ठीक आहे, पण तुला वाटतं तसं अजिबात काही नाही आहे. राजकुमार आता खूप बदललेत. पूर्वीचे राजकुमार नाही राहिले ते आता, आणि त्यासाठी परमेश्वराचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. तो फिर प्रॉब्लेम क्या है? कर्म, ते म्हणतात ना, जुने कर्म आपला पाठलाग सोडत नाहीत. तसंच काहीतरी झालंय त्यांच्या बाबतीत. अच्छा, नहीं सुनने में तो एकदम फिल्मी लग रहा है, पर ठीक से समझा नहीं मैं. अरे एक माणूस आहे जो त्यांना खूप त्रास देतोय, त्यांच्याकडून पैसे उकळतोय. कौन है तो? खाली नाम बोलो सिर्फ. नाही, मला त्याचं नाव नाही माहिती. तो पुलिस कंप्लेंट करना है क्या उसका? नाही, तेच तर करू शकत नाही आहे ना, कारण तो जो माणूस आहे त्याने ह्यांच्याबरोबर पूर्वी खूप चुकीची कामं केली आहेत, आणि पोलिसांनी जर त्याला पकडलं तर तो ह्यांच्याबद्दल सगळं खरं खरं सांगेल पोलिसांना, आणि मग पोलीस ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील. म्हणून कंप्लेंट नाही करू शकत. अच्छा, मतलब माझ्याकडून तुम्हाला अनऑफिशियल मदत हवी, बरोबर? वहिनी, आता तुम्ही या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही हो. आता देवा आलाय ना. नाउ देवा इज हिअर, ही विल टेक केअर. बोलतो मी दादाशी. नक्की बोलशील ना? ऑफकोर्स. काळजी घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय.